नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत जी ग्रुप सी मुख्य परीक्षा आहे, त्याच्यात टायपिंगची जी तारीख आहे, त्याची तारीख काय केली की वाढवून दिलेली आहे. ही तारीख तुम्हाला मी सांगतो की यांनी वेळापत्रक जे आहे म्हणजे 1 ते 3 जुलै ज्यावेळेस हे झाली होती, रद्द झाली परीक्षा, त्यांची वेळापत्रक आलेलं आहे. तर हे वेळापत्रक एम-पी-एस-सी आयोगानं प्रसिद्ध केलेलं आहे. तर बघा की टी-सी-एस मार्फत 1 जुलै ते 13 जुलै या दरम्यान काय केलं की टायपिंग टेस्ट हे करण्यात आली होती, आयोजित करण्यात आली होती. तथापि काय झालं होतं की 1 जुलै रोजी प्रथम सत्रामध्ये काय झालं होतं की टेक्निकल रिझनमुळे काय झालं होतं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टेस्ट देता आली नव्हती. त्यामुळं 1 ते 3 जुलैमध्ये विद्यार्थ्यांची जी टंकलेखन कौशल्य चाचणी आहे, ती पुढे ढकलण्यात आली होती आणि ही चाचणीचे वेळापत्रक पुढे दिलेलं आहे. तर बघा आता जाहिरात क्रमांक तीच आहे 111/2023. आता लिपिक टंकलेखक मराठी आणि कर सहाय्यक मराठी याचं ठिकाण जे मुंबई यांचं होणार आहे 10 जुलै 2024ला सकाळी 9 ते 11 वेळेस, त्याच्यानंतर 11:30 ते 12:30, 2 ते 3 आणि 4:30 ते 5:30 या वेळेत काय होणार आहे की 4 सत्रामध्ये 10 तारखेला होणार आहे. त्याच्यानंतर बघा 11 तारखेला 11 जुलैला मुंबईमध्ये हे तिन्ही सेंटर मुंबईचे आहेत. तर 9 ते 10, 11:30 ते 12:30, 12:30 ते 3 आणि 4:30 ते 5:30 या 4 सत्रामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर परत मुंबईमध्येच 12 तारखेला जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये 9 ते 10, 11:30 ते 12:30, 2 ते 3 आणि 4:30 ते 4:30 आणि 13 जुलैला हे जर बघितलं तर 9 ते 11, 11:30 ते 12:30, 2 ते 3:30 या वेळेत काय करण्यात की घेण्यात येत. आता याच्यामध्ये बघा की अजून पुढची हे आहे की टंकलेखन कौशल्य चाचणी करता ठिकाण आणि तपशील उमेदवारांना विहित वेळेत करण्यात आलेले आहेत. वेळ इत्यादी तपशील काय केलं की हॉल तिकीटवरती अवगत करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट मार्फत त्याची माहिती देण्यात येईल. 10 जुलै ते 13 जुलै या कालावधीत सुधारित मराठी कौशल्य चाचणी जी आहे ती नव्याने हॉल तिकीट आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर तुम्हाला हॉल तिकीट लक्षात घ्यायचं की हॉल तिकीट त्याचं सेपरेट जनरेट होईल आणि तुम्हाला तिथं सेंटर समजणार आहे. टी-सी-एस आहे पवईचं सेंटर येणार आहे ते रमाडा हॉटेलच्या बाजूचं. कर सहाय्यक पदाकरता ज्या उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेतील टंकलेखन चाचणी देणे आवश्यक आहे अशा उमेदवारांना मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी करता एकाच सत्रात देता येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. म्हणजे काय करण्यात आलं की मराठी आणि इंग्लिश दोघांचं आहे तर त्यांना मराठीचं वेगळं सेशन दिलं जाईल आणि इंग्लिशचं वेगळी हे दिले जाणार आहे. त्याच्यानंतर 14 जून रोजी झालेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे 10 ते 13 जुलै या कालावधीत जी लिपिक टंकलेखक इंग्लिश आणि कर सहाय्यक इंग्लिश याची जी चाचणी आहे याच्यात कोणताही बदल नाहीये आणि 14 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या याच्यामध्ये कोणतीही अट हे केलेली नाही. तर बाकीच्या गोष्टी आहेत ते ॲज इट इज आहेत. फक्त हा वेळापत्रक जे आहे ते बदललेलं आहे. वेळापत्रक तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला तशी माहिती दिली जाणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.